तर मगाशी तुम्ही आहाराचा मुद्दा मांडला होतात. तर मग उंची वाढवण्यासाठी कोणता काही स्पेसिफिक आहार असतो का? ते सुद्धा सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. जसं आत्ता आपण चर्चा केली की नक्की कोणता धातू शरीरातला वाढत असतो, तर विशेष करून अस्थिधातू वाढत असतो. ज्यावेळेस आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातू तयार होत असतात. यातला जो 5वा धातू आहे तो म्हणजे अस्थिधातू आहे. म्हणजे आपल्या हाडांची वाढ होणं खूप गरजेचं असतं. मग हाडांच्या वाढीसाठी जितका काही आहार आहे तो उंची वाढण्यासाठी आपल्याला उपयोगाचा ठरू शकतो. मग त्याच्यामध्ये कुठला आहार येतो, तर सगळ्यात महत्त्वाचा आहार आहे तो म्हणजे दूध आहे. दूध आहे, चिकन आहे, मटण आहे, अंडी आहे, त्यासोबतच मासे आहेत. हा आहार घेतला तर नक्कीच चांगला परिणाम आपल्याला उंचीमध्ये पाहायला मिळतो. तुम्ही जर नारळाचं झाड बघितलं असेल तर ते खूप उंच असतं. मग जर आपण नारळ घेतलं किंवा नारळ पाणी घेतलं तर याने सुद्धा चांगला परिणाम आपल्याला उंचीमध्ये पाहायला मिळतो. अश्वगंधा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अश्वगंधेचा चूर्ण जर आपण रात्री जेवणानंतर दुधातनं 1-1 चमचा घेतला तर याने सुद्धा आपल्या उंचीवरती चांगला परिणाम पाहायला मिळतो. जे ग्रामीण भागातली मुलं आहेत की जे किल्ला करतात आणि किल्ल्यावरती आम्ही काय करतो की हळीव टाकतो. मोहरीपेक्षा लहान लहान दाणे असतात आणि ते हळीव पसरले की ते अगदी 2-4 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढते. ती जर हळीव खीर करून खाल्ली किंवा त्या हळीवचे जर 1 किलो हळीव आणून त्याचे 30 समान भाग केले आणि रोज एक भाग न चावता जर आपण दुधासोबत घेतला तर याने सुद्धा चांगला परिणाम उंची वाढण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो. आणि फक्त ही हळीव न चावता खावी, कारण चावून खाल्ल्यानंतर त्या हळीवमधून उष्णता प्रचंड वाढते आणि पिंपल्स वगैरे येण्याची समस्या राहते.